नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 15मध्ये शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरवले. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. दादा, प्रभाग क्रमांक 15मधून निवडणूक लढवत आहात महानगरपालिकेची. काय विकास झाला आहे आणि तुमचं विजन काय असणार आहे? मी जुन्या नांदेड भागामध्ये प्रभाग क्रमांक 15मध्ये मी गेल्या 2012मध्ये या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. त्यावेळेस मी जे विकास केलेला आहे हे सर्व जनतेला या ठिकाणी माहीत आहे. आणि 2017मध्ये माझ्या थोडा मतानं या ठिकाणी पराभव झाला. त्याच्या पराभवाचं कारण या ठिकाणी असा होता की शिवसेना भाजपाची युती या ठिकाणी तुटली होती. ती युती तुटल्यामुळं काही मतविभाजन झाले होते. त्या मतविभाजनामुळं या ठिकाणी आमची सीटं या ठिकाणी पडले आणि त्याची दुःख आणि त्याची त्रास जे जनतेला झालेलं आहे, जनता या ठिकाणी सर्वांना माहीत झालेलं आहे. गेल्या 8 वर्षामध्ये या ठिकाणी कोणीच नगरसेवक या ठिकाणी आला नाही, पाहिला नाही. या ठिकाणचे नाल्या साफ झाला नाही. या ठिकाणचा 1 रुपयाचा विकास या ठिकाणी कोणी केला नाही. या ठिकाणी जे जुना नांदेड भाग आहे, या ठिकाणी जुना नांदेड भागामध्ये मुस्लिम आणि हिंदू असे मिळून एकत्र या ठिकाणी लोक राहतात. गेल्या वेळेस काही दुसऱ्या समाजाचे लोक निवडून आल्यामुळे या ठिकाणी हिंदूंवर समाजाकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण या ठिकाणी आम्ही जे काम केलं होतं गेल्या वेळेस, तर आम्ही सर्व समाजाला धरून सर्वांचे कामं या ठिकाणी आम्ही केलं होतं की मुस्लिम असो, दलित असो किंवा हिंदू असो, सर्वांना मिसळून आम्ही या ठिकाणी काम केलं होतं. त्याच्यामुळे सर्वांचं प्रेम यावेळेस आम्हाला भरभरून भेटत आहे आणि निश्चितच आम्ही शिवसेनेचं सर्व पॅनल या ठिकाणी आमचं निवडून येईल. तर तुमचे सध्याचे रनिंग आमदार आहेत आनंद बोंडारकर साहेब. त्यांनी काय विकास केला आहे सध्या? 1 वर्ष पूर्ण झाले त्यांच्या कार्यपद्धतीत. बघा, 8 वर्षामध्ये या ठिकाणी 1 रुपयाचा विकास झाला नव्हता असं मी आत्ताच सांगितलो. माननीय आनंद पाटील बोंडारकर साहेब या ठिकाणी निवडून आल्यानंतर आम्ही या ठिकाणी 2.5 कोटी रुपयाचे काम आमच्या प्रभागामध्ये आणलेले आहेत. नावघाटमध्ये नाल्याचं काम असो, या विविध विभागामध्ये 10 लाख रुपयाचे 10 कामं आम्ही या टाकलेले आहेत आणि तेही काम या ठिकाणी होणार आहेत. 20 लाख रुपयाचे आम्ही स्ट्रीट लाईट, जे की पोलवरचे लाईट्स आहेत, ते लाईट्स मंजूर झालेले आहेत, तेही लावणं चालूच आहेत. असं विकास या ठिकाणी होत आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्व पुरातत्व या ठिकाणी जे नांदेडचं वैभव आहे, जे की नांदेडमध्ये जे नंदगिरी किल्ला आहे, ते नंदगिरी किल्ल्याकडे आजपर्यंत अशोकराव चव्हाण असतील, कोणी मोठा नेता असतील, त्याने आजपर्यंत कोणत्याही नेत्यानं पाहिलं नाही. पण माननीय आनंद पाटील बोंडारकर साहेब यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन ते पुरातत्वाची जी वस्तू आहे त्याला जिवंत करण्याचं काम या ठिकाणी आनंद पाटील बोंडारकरने केलं आहे. त्याला 7.5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर यांनी DPDCच्या माध्यमातून केलेले आहे. बरं, काँग्रेसची सत्ता होती महानगरपालिकेवर, अशोक चव्हाण यांच्या ताब्यात महानगरपालिका होती. आता भाजपमध्ये आहेत आणि हातात द्या म्हणतात महानगरपालिकेची सत्ता. बघा, त्यावेळेस जे काँग्रेसचे पुढारी होते त्यांनी या महानगरपालिकेमध्ये काय भ्रष्टाचार झालेला आहे त्यावेळेस त्यांना सर्वांना जनतेला या ठिकाणी माहीत झालेलं आहे. महापालिकेच्या खूप जागा या ठिकाणी गुतेरायांच्या घशात घालण्याचं काम असो व आता फोडाफोडीचे राजकारणही तुम्ही पाहिलं असेल. आम्ही आता तुम्हाला सांगतो की शिवसेना भाजपाचा हा बालेकिल्ला हा जुना नांदेड मानला जातो. या ठिकाणी आमच्या लोकांमध्ये एकच खंत या ठिकाणी आहे की शिवसेना भाजपाची युती या ठिकाणी झाली पाहिजे होती. पण युतीसाठी आम्ही स्वतः दोन्ही आमदारांनी प्रयत्न केला, त्यांच्याबरोबर त्यांची युती झाली नाही. पण आम्ही स्वतः आज उमेदवार म्हणून या ठिकाणी आमच्या लोकांची मागणी होती की युती व्हावी. पण युतीसाठी आम्ही आज फॉर्म उचलायचा लास्ट दिवस होता. 2:45 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बोललो, पण त्यांचे काही पडकुटे उमेदवार होते ते पडून गेले आणि त्या ठिकाणी त्यांना फॉर्म उचलता आलं नाही आणि युती पण करता आलं नाही. असे या ठिकाणच्या लोकांमध्ये मी लोकांना खास करून सांगू इच्छितो की यांनी जे पडकुटे उमेदवार आणलेले आहेत, अशा मतदान फोडून मुस्लिमच्या म्हणजे MIMच्या उमेदवारांना व काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणून आपल्या पक्षामध्ये व आपल्या समर्थनामध्ये आणायचं असे यांचा दृष्टिकोन आहे. बरं, भाजपवर 50-50 लाख रुपये देऊन तिकीट घेतले असा आरोप होतो. बघा, ज्या ठिकाणी धोरणच पैसे वाटून निवडून यायचं आहे त्या ठिकाणी पैसे घेऊनच तिकीट दिलं जाईल. आम्ही जनतेमध्ये काम करतो. जनता आमच्याकडून फक्त पैसे मागत नाही, आमच्याकडून काम मागते आणि काम देणारे लोक आहेत. शिवसेना निश्चित या ठिकाणी निवडून आल्यावर या ठिकाणचं काम व विकास हे लोक पाहतील आणि त्यांना पहिलेही माहिती आहे की आम्ही काम करतो आणि पुढेही खूप काम करतो. बरं, तुमच्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते? पूरग्रस्त म्हणजे नदी वाहते तुमच्या बाजूला? बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी या ठिकाणी पवित्र नदी या ठिकाणी आहे. पण सर्वात मोठं दुर्दैव असं आहे की नांदेड गोदावरी नदीमध्ये आज 16 नाले जे की दुर्गंधीग्रस्त नालेचं पाणी नदीमध्ये जात आहे. त्याचं सर्वस्व कारण म्हणजे आत्तापर्यंत जे पुढारी ज्यांनी सत्ता या ठिकाणी भोगली त्याचे हे सर्वस्वी जबाबदार आहेत.
त्याच्यामुळे सर्वप्रथम या नदीमध्ये गेल्या वेळेसही पूर आलता. आताच पुरामध्ये पूर आलता तर कमीत कमी 7 ते 8 वेळास नावघाटचा ब्रिज या ठिकाणी बुडालेला आहे आणि पूरग्रस्त भागामध्ये कोणताच नेता कोणताच उमेदवार कधी आला नाही. आम्ही या ठिकाणी या भागाच्या लोकांना मदत केली, पूरग्रस्त लोकांना मदत केली, त्यांना अन्नदान वाटप असो काही असो. गेल्या वेळेस कोरोना काळामध्ये आम्ही खूप मदत केलेली आहे. पेशंटच्या नातेवाईक असो किंवा ह्या भागाचे नागरिक असो किंवा स्लम एरियामधले आपले गोरगरीब जनता असो त्यांनाही आम्ही मदत केलेली आहे. आमचा मदत करणारा पक्ष आहे. आमचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं धोरण आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे. त्या धोरणावर आम्ही या ठिकाणी पुढे निवडणुकीमध्ये जाणार आहे. खरं तर तुम्ही आधी नगरसेवक राहिला होतात असं म्हटलात. घंटागाडीचा काय प्रश्न आहे? कचऱ्यासाठी घंटागाड्या येतात का? नळाला पाणी किती दिवसाला येते तुमच्याकडे? बघा, नळाचं पाणीचा प्रश्न जे विषय आहे की सर्वप्रथम तर मी महापालिकेला सर्वप्रथम मी प्रश्न विचारणार आहे की मी महानगरपालिकेमध्ये गेल्यावरही प्रश्न विचारणार आहे की नळाला पाणी तुम्ही जे वर्षभराची जे फीस घेता, वर्षभराची जे नळपट्टी घेता, तर वर्षभर पाणी तुम्ही द्यायला पाहिजे. 3-3 दिवस आड पाणी दिल्यानंतर तुम्ही 3 दिवस आडच्या पाणीचं तुम्ही या ठिकाणी नळपट्टी घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे नळपट्टी ही 3 दिवसा आडच्या पाण्याने हिशोबानं नळपट्टी घ्यावी. अन्यथा आम्ही या ठिकाणी निवडून गेल्यावर महापालिकेत हे प्रश्न उचलणार आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. भाजपमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर होते आणि भाजपमध्ये अशोकराव चव्हाण आले आणि अशोकराव चव्हाणांनी भाजपमध्येच राहिले, प्रतापराव पाटील राष्ट्रवादीत गेले. आता अशोकराव चव्हाण म्हणतायत की प्रतापराव पाटील कोण आहेत मी ओळखत नाही, मला माहीत नाही, त्यात कोणी आहे का असं इथं म्हणजे ओळखलं? बघा, ते मोठे पुढारी आहेत, ते एकमेकांच्या स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी कोण काय करतील त्याच्याशी बोलणं घेणं नाही. आम्हाला फक्त एवढंच माहीत आहे की आमच्या जुन्या नांदेडचा विकास व्हावा आणि या भागाचं नेतृत्व आम्ही करण्यासाठी सक्षम आहेत. या भागामध्ये निवडून आल्यावर इथली जनता नक्कीच आम्हाला या ठिकाणी निवडून देतील आणि न्याय देतील. बरं, कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक लढवत आहे? विकासाच्या पद्धतीने लाईट वगैरे काय आहे का? रस्त्याचे, नाल्याचे प्रश्न? बघा, सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येकाचे काम, त्यांच्या वैयक्तिक जीवनातले कामही आम्ही करतो. आम्हाला या ठिकाणच्या सर्व एकमेक घरांचे लोकांची आमची ओळख आहे. एक आमच्या या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिकांचे आम्हाला आशीर्वाद आहे. या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आमच्या पाठीमागे आहे. त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी विकास करण्यासाठी कुठंच मागं पुढं बघणार नाही. एक रोड, नाली, रस्ते तर कोणी करते, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आम्ही या ठिकाणी विकास करणार आहे. याच्यामुळे आमच्या मनात कोणतं खंत नाही. तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना कसं बघता आणि विजयाची खात्री आहे का? आमचे जे प्रतिस्पर्धी जे आहेत ते आमच्या हिशोबानं आज आम्हाला वाटते की ते आमच्या हिशोबात कुठेच बसत नाही. कारण की प्रतिस्पर्धी कोणाला म्हणतात की समोर त्यांची आमच्यासारखी जर ताकद असली तर ते लढू शकतात, पण प्रतिस्पर्धी आमच्या इथं समोर कोणीच नाही. आमचा पॅनल 1 मॅन शो निघणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला फळक, या प्रभाग क्रमांक 15मध्ये शिवसेनेचा भगवा फळकणार आहे. काय विकास करणार आहात तुम्ही प्रभागाचा? प्रभागामध्ये पाण्याची एक दुर्गम समस्या आहे. रस्ते नाही, ट्रॉफिकचा सगळ्यात मोठा जे पार्किंगचा इश्यू आहे तो पार्किंगचा इश्यू सोडवण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे एवढे विकास. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मंच बनवू. हां, कचऱ्याचा काय प्रश्न आहे? खरं तर तुमचं जो भाग आहे हे चढावर आहे आणि पाणी खाली येतं, पुराचं पाणी खाली येतं. पुराचं पाणी फार त्रासदायक आहे. इथं पूर रोधक भिंती वगैरे बांधायचे मागं निघालो होतो, पण ते काही कारणास्तव त्या पुढाऱ्यांनी केलं नाही. हे असे बरेच प्रॉब्लेम आमच्या भागामध्ये आहेत. अजून पथदिवे, लाईट वगैरे काय समस्या? पथदिव्यांचं ते आता तर मंजूर झाले आहेत, पण इतके दिवस तर लाईट नव्हते. आता कुठं लावले जात आहेत. पथदिव्यांची एकदम दुरावस्था होती. CCTVचा काय प्रश्न आहे? महिला फिरतात, आता मार्केटचा एरिया आहे तुमचा, महिला फिरतात, प्रकाशात फिरल्या पाहिजे, पथदिवे तर पाहिजे, CCTV पाहिजे, सुरक्षेचा प्रश्न आहे. CCTV लावले होते, इथं लावला होता, पण तो गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे. इथले कोणतेही CCTV वगैरे काहीही चालू नाही. तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत कसं बघतात त्यांच्याकडे? प्रतिस्पर्धी ऐन वेळेला आणून जमा करून दिलेले प्रतिस्पर्धी आहेत. याच्यातला कोणीही सक्षम प्रतिस्पर्धी नाही. ऐन वेळेला सगळे प्रतिस्पर्धी जमा केलेले आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 15मध्ये शिवसेनेने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत आणि येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला त्यांचा विजय होतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.